नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे आपली वांगीचं भरीत. चला तर मग वांगीचं भरीत बनवूया. इथे मी 2 वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याला अधूनमधून होल करून घेते. दोन्ही बाजूनी ही वांगी छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता वांगी संपूर्ण छान भाजलेली आहे. भाजून झाल्यानंतर वांगी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता आपण टोमॅटो पण त्याच पद्धतीने संपूर्ण भाजून घ्यायचे. टोमॅटो भाजून झालेले आहे. आपण ते पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण मिरची पण छान भाजून घ्यायची. आता आपण लसूण पण भाजून घ्यायचं आहे. आपले सगळे साहित्य भाजून झालेलं आहे. आता आपण जी जळालेली साल आहे ती वांगीच्या वरची काढून घ्यायची आहे. आता आपण टोमॅटोला पण छान स्वच्छ करून घेऊ. मिरची आणि आता लसूण छान ठेचून घेऊ. त्याला छान बारीक करून घेऊ. आता मी टोमॅटो आणि वांगीला पण छान बारीक करून घेते. तीन कांदे आता बारीक चिरून घेऊ. दोन चम्मच तेल घेतलेलं आहे मी. पण आता जिरा टाकूया अर्धा चम्मच. अर्धा चम्मच मोहरी ॲड करूया. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. इथे मी 3 कांदे घेतलेले होते. हे मिश्रण छान आता आपण मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. यामुळे टेस्ट छान येते. आता आपण टाकणार आहोत जो बारीक ठेचा केला होता लसूणचा तो ठेचा टाकायचा आहे. त्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा केला होता तो टाकायचा आहे. याला छान 2 मिनिटं शिजू द्यायचं. आता आपण यामध्ये जो टोमॅटो बारीक केलेले होते ते टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटोला छान 5 मिनिटं शिजू द्यायचं. टोमॅटो छान शिजलेले आहे.
आता आपण यामध्ये अर्धा चम्मच हळद, त्यानंतर 1 चम्मच तिखट आणि त्यानंतर 1 चम्मच मीठ तसेच अर्धा चम्मच धनापूड टाकून घेणार आहोत. सर्व मसाल्यांना छान 5 मिनिटं होऊ द्यायचं. पाच मिनिटानंतर आपण जे वांगी बारीक करून ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर आपण याला झाकण लावून 5-7 मिनिटं शिजवून घेऊया. पाच मिनिटं झालेली आहेत. यावर आता आपण पातवाला कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आपला टेस्टी भरीत तयार. इथे मी भरीत नाचणी आणि बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केलेला आहे. अशा छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्यू.